मॅच विन करून सुद्धा तुम्ही सेमीफायनलला जाऊ शकता. परंतु मोठी हार जर असेल तर ती तुम्हाला बाहेर घेऊन जाण्याची शक्यता असते. आता पहिली मॅच आम्ही 55+ जिंकल्यामुळे आम्ही जवळजवळ +4 मध्ये आहोत रन रेटने. त्याच्यामुळे तो खूप मोठा प्लस पॉईंट आहे आमच्यासाठी. नक्कीच. पण आजच्या दिवसातील तुमचा खेळ कसा व्हायला पाहिजे हेही महत्त्वाचं आहे. कारण म्हणजे तुमच्या टीमच्या बद्दल नाही म्हणत आम्ही, कारण या आचोले प्रीमियर लीगमध्ये ज्या ज्या संघांनी सहभाग घेतला ना त्या सर्व संघांसाठी. कारण महत्त्वाचं आहे तुमचा रन रेट, तुमची स्ट्रॅटर्जी महत्त्वाची आहे. कुठल्या खेळाडूला कधी आणावं, कुठल्या गोलंदाजाला कधी आणावं आणि कशा सिच्युएशनला आणावं हे महत्त्वाचं आहे. कारण लीग फॉर्मॅट शेवटला आपण जेव्हा हे ज्या तुमच्या मॅचेस आहेत 4-4 मॅच पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल की आपण कुठे चुकलेत. कालच्या दिवसामध्ये आपण क्षेत्ररक्षणाचा दर्जा कालच्या दिवसामध्ये कमी पाहायला भेटलाय. पण आज जर तुम्ही चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण नाही केलं गेलं ना तर या स्पर्धेबाहेर जाताना पाहायला भेटेल. बरोबर. आमची सेकंड मॅचमध्ये माझी ओव्हर खूप महागात पडली. 30 रन जवळपास आले. एक कॅच जर फिल्डरने घेतला असता तर त्या ओव्हरमध्ये 10 ते 15 रन कमी करता आले असते आणि 100% आम्ही मॅच जिंकलो असतो. परंतु झालं, आता ते झालं ते गेलं. नवीन दिवस, नवीन सुरुवात, नवीन मॅचला नवीन प्रमाणे खेळू. नक्कीच. पण इथून सध्या आपण बघतोय बॅट्समन कृपेश आणि प्रल्हाद दळवी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. रितेश आहे सध्या गोलंदाजी मार्कवरती, पहिला गोलंदाज. 3 षटकांचा हा मॅच आपण सध्या बघतोय. 3 खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये. डावखुरी आता फलंदाज स्विच चिट करण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण चांगले होते आज. T20 आपण जर बघितलं 2020 ग्रुप इथून पहिली मॅच खेळत असताना आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच आहे या स्पर्धेतील जर विचार केला तर. पण सध्या पहिल्या चेंडूवरती 1 धाव येते. संघ जर आपण बघितला तर रितेश 11चा संघ सध्या बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला भेटला जातोय. सोमनाथ सर जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय कृपेशच्या माध्यमातून आणि 1 धाव येते त्या चेंडूवरती. आता प्रल्हादनेही तोच अटॅक केला आहे. काय महत्त्वाचं आहे का? कारण तुम्ही 2 मॅच इथून पराभूत झालेत. ही तिसरी मॅच जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. मग तिथून चांगल्या प्रकारचे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. सरळ बॅटने खेळलं पाहिजेत. शक्यतो सुरुवात सरळ बॅटने जर केली ना मॅच ऑन होऊन जाते. परंतु त्यांची स्ट्रॅटेजी असेल बहुतेक. स्ट्रॅटर्जीचा जर विचार केला तर 40+ खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये पाहायला भेटले जातात. ही स्ट्रॅटर्जी आहे. ही स्ट्रॅटर्जी आखले. पण इथून सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न सध्या आपण बघतोय. चेंडू आपण जर बघितलं गेलं तर शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक आलाय. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण झालंय. फेकी थोडी खराब झाली कारण कलेक्शन नाही झालं गोलंदाजाच्या मार्फत. पण तिथून आपण बघतो या चेंडूवरती सिंगल आलाय. आता इथून 2 फलंदाजांनी आपलं खातं ओपन केलं गेलंय. तर ते आपण बघतोय 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय आणि इथून फलकावरती 2 धावा लागल्या गेल्यात. प्रल्हाद आणि कृपेशला आपल्या संघासाठी मोठी कामगिरी करावी लागेल. खूप सुंदरशा वातावरणात असं वाटतंय स्टेडियममध्ये मॅच चालू असल्याचा आनंद मिळतो इथून बसून पाहण्यात. पुढील चेंडू रितेश. खूप सुंदर असा फटका, खूप सुंदर असा फटका. जवळजवळ लॉंग ऑनच्या दिशेने कृपेशच्या बॅटीतून आला षटकार. धन्यवाद डीजे. आणि नक्कीच या स्पर्धेचं टायटल सॉन्ग डीजेच्या माध्यमातून वाजलं जाते. सोमनाथ सर हा फटक्याचा जर विचार केला ना तर खूप छान पद्धतीने फटका, मग थोडासा स्लॉटमध्ये होता चेंडू आणि सकाळच्या सत्रामध्ये हवा पूर्णपणे बॅलेन्सिंग आहे. त्यामुळे फलंदाजाला कुठल्याच प्रकारचा इथून जर विचार केला ना तर ते हवेची साथ नाही. पण उजव्या हाताचा फलंदाज आपण डावख्या हाताचा फलंदाज जर बघितला ना तर कृपेशच्या बॅटमधून एक चांगला फटका आणि त्यानंतर सेन्सिबल खेळ सध्या आपण बघतोय. सेन्सिबल खेळी पाहायला भेटली जाते. सिंगल येते आणि सिंगलने इथून पहिल्या षटकातील आतापर्यंत चेंडूचा खेळ पूर्ण झालाय 5 आणि 5 चेंडू संघ पोचलाय. तो म्हणजे रितेश 11 वैभवजी पाटील माजी नगरसेवक साहेबांचा हा संघ आहे 9 वरती पोचलाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 षटकांचा हा मॅच आहे. तर महत्त्वाचं आहे त्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. थोडीशी अडचण. कृपेश खूप नामचीन फलंदाज आहे याचोळगावचा. आपल्या संघासाठी मोठी कामगिरी करेल. दुसऱ्या साईडला प्रल्हाद दादा साहेब, फेमस असं त्यांचं नाव. सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागून बॉल जातोय सीमारेषेकडे. बघूया काय होते तिथे. 2 धावा आल्यात. नक्कीच. पण इथून प्रयत्न सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि दोन्ही जे संघ आहेत ना दोन्ही संघ इथून
ह्या मॅचमध्ये जीव लावणार, महत्वाचं आहे. सध्या पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावा फलकावरती लागले गेलेत 1-1-11, 11 धावा लागल्या गेल्यात. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय. पण महत्वाचं आहे इथून जर विचार केला ना तर रितेश 11 संघ चांगल्या टोटलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण जेव्हा तुम्ही चांगल्या टोटलपर्यंत पोहोचाल तेव्हा जर विचार केला तर आस्किंग रन रेट जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. रितेश 11चे कोच अमर दळवी बाहेर, 2020चे कोच अमर दळवी बाहेरून, ओनर आहेत, सॉरी ओनर बाहेरून खेळाडूंना प्रोत्साहन करत आहेत. नाही नक्कीच. पण ओनर आपण संघ मालकांचा जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये सुद्धा संघ मालक काल आपण जर बघितलं गेलं तर युनिक प्राइज सुद्धा होतं संघ मालकांसाठी. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी होत्या कालच्या दिवसामध्ये घडल्यात. आज सकाळचं सत्र आहे, थोडंसं थंड वातावरण आहे, त्यामुळे या वातावरणामध्ये फटक्याचं जर आपण बघितलं गेलं ना तर एलिव्हेशन महत्त्वाचं आहे. तुमचं चेंडूवरती नजर असणं गरजेचं आहे, तुमचं शॉट सिलेक्शन असणं गरजेचं आहे. सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय आलाय. अक्षयवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक इथून बीट झालेत. एक आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि इथून 2 धावा आज इरादे स्पष्ट केल्यात. म्हणजे इथून रितेश 11चा संघ आपण बघतोय तर पहिला सामना खेळत होता कालच्या दिवसामध्ये पराभूत झाला. त्यानंतर दुसरा सामना खेळत असताना कॅल्क्युलेशन नाही झालं गेलं. बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण आज प्रल्हाद दळवी आणि इथून कृपेश चांगल्या प्रकारची बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला भेटले जातात. आचोळा गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे जे लाईव्ह बघत असतील त्यांनी मैदानाकडे कूच करावी. खूप सुंदर असा खेळ सुरू आहे. कृपया सर्वांनी लवकरात लवकर मैदानाकडे यावे. सोमनाथ सर, अशा फटक्यांची गरज आहे का हेही महत्वाचं आहे. कारण गॅप खूप आहे. म्हणजे इथून कृपेशने निवडलाय, इथून जर विचार केला क्षेत्र निवडलं होतं, गॅप खूप मोठा आहे. पण गॅप खूप मोठा असताना तुमची नजर महत्वाची आहे. कारण स्विच हिटचा फटका आहे ना तो तुम्हाला उलट्या दिशेने खेळण्याचा, आणि जास्त आपण त्या फटक्याची ट्राय नाही करत. म्हणजे प्रॅक्टिस सेशन असलं ना तर त्या फटक्याची आपण जास्त ट्राय नाही करत. पण इथून स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पण अक्षयचा विचार करावा लागेल. चांगल्या प्रकारे फॉलो केलं फलंदाजाला. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झालाय. चेंडू इथून आपण सध्या बघतोय तर शॉर्ट लेगला सध्या आपण बघतोय ओटा गँगचे अध्यक्ष जयजी पाटील यांच्या हातामध्ये हा चेंडू जातोय आणि तिथून 1 धाव येते. आता अक्षयची कालच्या दिवसामध्ये काय कामगिरी आहे ती महत्वाचं नाही, पण आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न अक्षयच्या माध्यमातून आपण पाहायला बघतोय. कृपेची रेंज ताकद सरळ बॅटने आहे. तो सहज सरळ बाहेर बॉल काढू शकतो. परंतु काय त्यांच्या डोक्यात चालू आहे, गेम प्लॅन काय आहे. अक्षय मुरलेला गोलंदाज आहे. नवीन रक्त आहे, नवीन क्रिकेट. खूप सुंदर असा फटका प्रल्हाद यांच्याकडून. पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून बॉल जातोय सीमारेषेकडे. बघूया काय होतंय. बॉल रोखला गेलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. या दरम्यान 2 धावा प्रल्हाद यांच्या बॅटमधून. थोडेसे मोठे फटके खेळावे लागतील. लो स्कोर मॅचेस, वातावरण थंड आहे, बॉल लांब जाण्याचे चान्सेस कमी आहेत, हवा नाही आहे. टायमिंग शॉट खेळावे लागतील कृपेश आणि प्रल्हाद यांना. त्यांच्या टीमची जमेची बाजू एकही विकेट अजून गेलेली नाही आहे. दुसऱ्या ओव्हरचे जवळजवळ 4 बॉल झालेले आहेत. बघूया पुढील बॉल अक्षय. नक्कीच. आणि 4 बॉल झालेत. सध्या फलकावरती धावा लागल्या गेल्यात 16 धावा. हे महत्वाचं आहे. म्हणजे अक्षयची आज गोलंदाजी छान पद्धतीने पाहायला भेटली जाते. पण ही लाईन लेंथ खूप आपण जर विचार केला ना तर खराब आहे. खराब लाईन लेंथ, लेग स्टंपच्या बाहेर. आणि आर्म ॲक्शनचा जर विचार केला ना तर पडल्यानंतर चेंडू आणखीन आत येतोय. ॲक्शनच्या हिशोबात आपण विचार केला तर आतमध्ये येतोय आणि आत आल्यानंतर पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघतोय चेंडू आणि त्यामुळे वाईट चेंडू घोषित केला जातोय. अवंतर 1 धाव येते. धावसंख्या होते ती म्हणजे 17 धावा. प्रल्हाद आहेत. प्रल्हादच्या बॅटमधून मोठे फटके नक्कीच आपल्याला पाहायला भेटले जातील. पण तो काउंटर अटॅक आहे ना तो अटॅक करावा लागेल. काउंटर अटॅक करावा लागेल. सध्या फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटलाय. एक आले अवीच्या माध्यमातून हा झेल सुटला गेलाय. पण इथून ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका खेळण्याचा प्रयत्न प्रल्हादच्या माध्यमातून झालाय. पण या मैदानाचा एक इतिहास आहे सोमनाथ सर. इतिहास असा आहे की ज्या खेळाडूचा झेल सुटला जातो ना त्या फलंदाजाच्या बॅटमधून मोठ्या धावा येतात. आपण कालच्या दिवसामध्ये बघितलंय जसं तुमच्या षटकामध्ये काल झेल सुटला गेला आणि तुमच्या त्या षटकामध्ये 30 धावा आपल्याला पाहायला भेटल्या गेल्यात. खूप त्रास देते मित्र ही आठवण.
या दरम्यान कृपेच्या बॅटमधून खूप सुंदर असा फटका 4 धावांसाठी. असेच फटके खेळावे लागतील. धन्यवाद. इथून सोमनाथ सर 12 चेंडूचा खेळ संपलाय. 22 धावा सध्या फलकावरती लागल्या गेल्यात. 11च्या सरासरीने सध्या फलंदाजी सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 11 झाल्या होत्या, या षटकामध्ये 11 झाल्यात. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मिनिमम या 6 चेंडूंमध्ये किमान 15 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. 15 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पण इथून जर विचार केला ना आपण तर 15 पर्यंत जर पोहोचले ना तर सकाळच्या सत्रामध्ये चांगल्या प्रकारचे चेंडू हाताळले. मिनिमम पहिल्या एक जे षटक आहे त्या प्रत्येक षटकामध्ये जर 2-2 डॉट बॉल आले ना तर जो समोरचा संघ आहे ना त्याच्यावरती दडपण आपल्याला पाहायला भेटेल. टॉस हा नक्कीच केला जाईल. टॉस नेक्स्ट मॅच आपण टॉसच्या दिशेने जाणार आहेत. विनंती असेल परी 11 परी आणि त्यानंतर तथास्तू आपण बघतोय. तथास्तू ग्रुप 3987 म्हणजे महापौर रुपेची जाधव साहेबांचा हा संघ आहे आणि त्यांचा संघ आपण खेळताना पाहणार आहेत. या दुसऱ्या मॅच मध्ये संघ दाखल झाला असेल तर आपण आपली रिपोर्टिंग करा. परी 11 आणि तथास्तू ग्रुप यांनी दोघांना विनंती आहे लवकरात लवकर कॅप्टन टॉसकडे येतील. तिसरं षटक घेऊन आलेत प्रमोद दळवे. सॉरी भोईर, प्रमोद भोईर. प्रमोद भोईर आलेत आणि सोमनाथ सर एक्सपिरियन्स आहे. कालच्या दिवसामध्ये छान गोलंदाजी केले आणि आजच्या दिवसामध्ये छान गोलंदाजी करणं गरजेचं आहे कारण सध्या 22 फलकावरती लागल्या गेल्या. प्रल्हाद आहेत. प्रल्हादचा झेल सुटलाय. एक जीवनदान भेटलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची गाठले. क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न करेल का पण 1 बाउंड चेंडूला फील करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने सध्या आपण बघतोय फलकावरती धावा लागल्या गेल्यात. संघ पोहोचलाय 24 वरती. मोठे फटके येत नाहीयेत. विकेट गेली नाही परंतु मोठे फटके येत नाहीयेत. वातावरण थंड आहे. लो स्कोरची मॅच होण्याचे चान्सेस दिसत आहेत. आता आज पण गुलदस्ता आपल्याला पाहायला भेटेल सोमनाथ सर. काल पण पाहिला होता, आजही पाहायला भेटेल. आज आपण जर बघितलं गेलं ना तर डीजेची सोय उपलब्ध झालेली आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण सध्या प्रल्हादच्या बॅटमधून मोठा फटका खेळलाय. चेंडू 1 बाउंड सीमारेखा पार झालाय आणि या चौकाराने धावसंख्या इथून आता मात्र धावसंख्येचा ओघ वाढलाय. संघ पोहोचलाय इथून जर विचार केला तर 27-27 वरती. 2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 27 धावा फलकावरती लागले गेले. हा 28 झाल्यात. 28 माफ करा. 28 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. सध्या आपण बघतोय पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा आणि तिथून आपण जर बघितलं 2 षटकांमध्ये 22 झाल्या होत्या. यावेळी क्षेत्र निवडलंय. कुठलाही खेळाडू नाही. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजनला. फाईन लेगच्या दिशेने शेवटच्या क्षणाला चेंडूला फुटबॉल पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न केलाय पण चेंडू बाउंड्री लाईन क्रॉस करत सीमारेखा पार जात असताना आपण सध्या बघतोय प्रल्हादच्या बॅटमधून आणखीन एक दमदार चौकार येत असताना सकाळच्या सत्रामध्ये 32 वरती पोहोचला इथून संघ. धन्यवाद डीजे. नक्कीच. आणि सोमनाथ सर आपण बघितलंय झेल सुटल्याचा परिणाम सध्या मैदानाच्या आतमध्ये या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला भेटला जातोय. एक इझिली डन होता, इझिली टेकन होतं पण नाही टिपू शकलं तो झेल आणि तिथून सध्या आपण बघतोय प्रल्हादच्या बॅटमधून 3 मोठे फटके पाहायला भेटले गेले. ज्या सकाळच्या सत्रामध्ये ह्या चौकारांना मोठे फटके सांगावे लागतात कारण महत्वाचं तेही आहे. पुन्हा एकदा सरळ बॅटने इनसाइड आउट केल्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. इथून झेल टिपला जातोय. प्रल्हादच्या खिल्लीला पूर्ण विराम लागला जातोय पण प्रल्हादनी ती केली कामगिरी छान. सध्या संघाला आपण बघतोय 32 वरती इथून पोहोचवलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तोपर्यंत जाऊया डीजे कडे. ऐकू एक सुमधुर संगीत. राजावली गावाला 22
परिनंतर तथास्तु ग्रुप आवाज घुमतोय पालघर जिल्ह्याला, प्रीमियर लीगचा आवाज घुमतोय वसई शहराला. धन्यवाद डीजे. चला विनंती असेल तथास्तु 3987 संघ कर्णधार आपण या. आपला टॉस केला जाईल. विशाल पाटील आपल्याला विनंती असेल की आपण या. आपला जे कर्णधार अंकित आहेत, अंकितला विनंती असेल की आपण या. यावेळी चेंडूने चकवलंय पण शेवटच्या क्षणाला अक्षयने चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण केले. या चेंडूवरती सिंगल आले. आता सिंगल धाव येत असताना शेवटच्या चेंडूचा महत्त्वाचा खेळ बाकी आहे, कारण या चेंडूवरती ज्या धावा येतील ना, धावसंख्या फलकावरती लागली जाते 33. कृपेश आहेत. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक इथून आपण जर बघितले गेले तर कृपेशने घेतलेत. चला वेळ जातोय, प्लीज थोडं सहकार्य करा. चला नेक्स्ट मॅचच्या दिशेने जाणार आहेत विशालजी पाटील. आपला संघ कर्णधार आपण पाठवून द्या. तथास्तु आपला संघ कर्णधार पाठवून द्यायचा आहे. टॉस केला जाईल. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगला चेंडू खेळला इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण झाले. एक धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकीत झाले खराब. त्यामुळे या चेंडूवरती 2 धावा आल्यात आणि 2 धावेने संघ पोहोचलाय 35 वरती. 36 करायचे आहे. चेंडू असतील 18 चेंडू 36 धावा. महत्वाचं तेही आहे. 12च्या सरासरीने फलंदाजी करायची आहे. समोरचा संघ 2020 ग्रुप या संघाला जर आपण बघितलं गेलं तर 36 धावा करायच्या आहेत 18 चेंडूंमध्ये. डीजे कडे जातोय. एक तो एक सुमधुर संगीत आणि पुन्हा येतोय मैदानाच्या दिशेने. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. 2020 ग्रुप आपल्याला विनंती असेल. चला नेक्स्ट टॉसच्या दिशेने जाणार आहेत. चला अंकित आपण या कर्णधार. त्यानंतर तथास्तु ग्रुप संघ कर्णधार आपण या. आपला टॉस केला जाईल. प्लीज विनंती असेल अंकित त्यांना सोबत घेऊनच या तुम्ही. नेक्स्ट मॅच महत्त्वाचा मॅच दोन्ही संघांसाठी. आणि आपण जर विचार केला ना नेक्स्ट मॅचचा सोमनाथ सर, तर परी 11 परी आपण संघ जर बघितला नक्कीच. पण इथून तथास्तु ग्रुप आपले जे खेळाडू आहेत ते खेळाडू घेऊन आपल्याला खेळावे लागतील. जर खेळाडू कमी असतील तर तुम्हाला कमी खेळाडूने तो सामना खेळावा लागेल, कारण तुम्हाला जे टायमिंग दिलं होतं त्या टायमिंगमध्ये येणं गरजेचं आहे. पण अजूनही वेळ आहे. कमीत कमी 15 मिनटं आहेत. 15 मिनटामध्ये तुमचा संघ टॉस तर केला जाईल. नियम पाळले पाहिजेत, वेळ पाळली पाहिजेत. नाही नक्कीच. आणि सोमनाथ सर वेळेला खूप महत्त्व आहे. कारण वेळेला महत्त्व जेव्हा असतो ना की जेव्हा रनर जे रनिंग करणारे जे ॲथलीट असतात ना ते एका सेकंदासाठी सुद्धा द्वितीय क्रमांकावरती येतात. त्यांना त्या वेळेचं खूप भान असणं गरजेचं आहे आणि त्याला ते बघितलंय त्याने. म्हणून आपण सातत्याने का उदाहरण देतो ही, कारण वेळ खूप महत्त्वाची आहे. खूप महत्त्वाची वेळ आहे.
कारण प्रत्येक या क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा जेव्हा एखादा फलंदाज जास्त वेळ घेतो ना तेव्हा तेव्हा तो बॉल डॉट होतो. आपण क्रिकेटच्या खेळामध्येही बघितलेत. म्हणून विनंती असेल तथास्तू ग्रुप संघ कर्णधार आपण या, आपला टॉस केला जाईल. तथास्तू शेवटचा कॉल असेल तुम्हाला, नाहीतर तुम्हाला मंडळाच्या वतीने पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुमच्यापर्यंत नाही पोहोचवायच्या मिळत, कारण एक चांगली मानाची स्पर्धा आपण बघतोय आचोले प्रीमियर लीग, आणि त्या प्रीमियर लीगमध्ये खेळताना कुठल्याही प्रकारचं गालबोट नाही लागावं म्हणून आम्ही सातत्याने तुम्हाला ही तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. विनंती असेल कर्णधार या प्लीज, टॉस केला जाईल. कर्णधार तथास्तू सुशांत शेलार, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या प्लीज. पहिला चेंडू शॉर्ट पिच पुल केला गेलाय, क्षेत्ररक्षक आहे झेल. इथून चेंडू सीमारेखा पार गेलाय. सध्या आपण बघतोय सुरुवात छान झालंय. अक्षयच्या बॅट मधून षटकार आलाय आणि ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका सध्या आपण बघतोय ऋतिकच्या बॅट मधून आलाय. माफ करा. हे राजा चला तथास्तू ग्रुप कर्णधार आपण या, नाहीतर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. धर्मेजी सेलार साहेबांचा हा संघ आहे, तर विनंती असेल की आपण या, आपण टॉस करून घ्या. विनंती असेल. पुन्हा एकदा फाईन लीगला खेळण्याचा प्रयत्न. डावखुरी हाताचा फलंदाज, डावखुरी हाताचा गोलंदाज. बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू कमबॅक करणारा पाहायला भेटला जातोय. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येत असताना, आणि तो फलंदाज जर आपण बघितला तर रितेश आहे, समोर कृपेश. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय सरळ शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षकाला या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये एक बॅटल मैदानाच्या आतमध्ये, कारण दोन आयकॉन आहेत. सोमनाथ सर जर विचार केला, दोन आयकॉन आहेत. दोन आयकॉन मध्ये ही कडवी झुंज पाहायला भेटली जाते, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. मग इथून दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि तिसरा चेंडू, दुसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल आणि तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आले. स्ट्राईक रोटेट झाले, स्ट्राईक रोटेट झालंय. पण आता इथून अक्षयला जबाबदारी आहे. ज्या षटक हाताळताना अक्षयच्या त्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या ना, त्या 11 धावा मिनिमम स्वतःला कराव्या लागतील. नशीब ऋतिक 11च्या बाजूने दिसतंय. कॅच विकेट होती, परंतु नशिबाचा षटकार मिळाला. बघूया पुढे काय होते. अक्षयला चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी, परंतु समोर गोलंदाज पण तेवढाच मुरलेला आहे कृपेश. पुढील चेंडू ऋतिक अक्षयसाठी. स्क्वेअर लेगला हलकासा कट केलाय आणि मिस फिल्डिंग. येतोय नशिबाचा चौकार. प्रीमियर विद्यापीठावरती आदरणीय सन्माननीय विनायकजी म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालंय, आणि प्रत्येक खेळाडूंसाठी मॅन ऑफ द मॅचची जी गिफ्ट आहे ती गिफ्ट त्यांच्याकडनं प्रोव्हाइड झाल्याबद्दल आम्ही त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतोय. आणि विनायकजी म्हात्रे साहेबांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. चला कर्णधार या. अंकित आपण आहेत, सुशांत ही आलेत. टॉस केला जाईल. विनायकजी म्हात्रे साहेबांच्या हस्ते हा टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. सध्या मैदानाच्या आतमध्ये षटकार आल्यानंतर कृपेशवरती कुठल्याच प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाही. आणि का खेळत नाही माहिती आहे का, पहिल्या षटकाचा इथून खेळ पूर्ण झालाय, पण महत्वाचं आहे पहिल्या षटकामध्ये 11 बनवल्यात, 12च्या सरासरीने 12 झाल्यात, म्हणजे 12च्या सरासरीने फलंदाजी करायची आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये ती 12ची जी रन रेट आहे ना, ते पाहायला भेटली जाते. एक चेंडूचा खेळ आहे, एक चेंडूचा खेळ आहे. 12 लागल्यात फलकावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सध्या आपण बघतोय आता इथून क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर डावखुरी हातासाठी फलंदाज आपण जर बघितलं गेलं ना सोमनाथ सर, तर 5 खेळाडू आपण सध्या बघतोय ऑन साईडला. एक शॉर्ट फाईन लेग आहे, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, त्यानंतर एक डीप काऊ कॉर्नर आणि एक डीप लॉंग ऑन, त्यानंतर एक डीप लॉंग ऑफ आहे.
यावेळी स्लॅश केले गेले, चेंडू चाललाय सरळ एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, एकच धाव मिळेल. 13 धावा पल्ल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय आणि इथून 13 धावा फलकावरती लागले गेले. सुशांत, आपल्याला विनंती असेल की आपण टॉस बॉक्सच्या दिशेने जा, टॉस केला जाईल. कॅमेरामॅनला ही विनंती असेल की आपण टॉस बॉक्सच्या दिशेने कॅमेरा थोडासा वर्क करा. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. दोन संघामध्ये इथून नाणेफेकीचं कौल होतंय. परी 11 परीचा संघ, त्याच्या समोर तथास्तू 3987चा संघ सध्या आपण बघतोय. तर इथून टॉस केला जातोय. दोन संघामध्ये कळवी झुंज पाहायला भेटली जातात. अंकित पाटील टॉस विन आहेत. काय तुमचं काय डिसिजन असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार. आजचा दिवस हा शेवटचा दिवस आहे. 2 सामने तुम्ही जिंकलेत, 2 सामने बाकी आहेत. तर काय तुमची पुढची स्ट्रॅटेजी काय असेल की ह्या सामन्यामध्ये तुम्ही काय विचार करून आला? गेम प्लॅनिंग काय असेल तुमची? गेम प्लॅनिंग आमचा काहीच नाही आहे. आतमध्ये गेल्यानंतर आम्ही गेम प्लॅन करतो. मग समोरचा संघ पण चांगला आहे, तर थोडंसं त्यांना पण कमीत कमी रोखण्यावरती प्रयत्न करू आम्ही. सुशांत, काल एक सामना तुम्ही विन आहेत, तर एक सामना तुम्ही हरलेले आहेत. आज टॉससुद्धा हरलेले आहेत. काय तुमची स्ट्रॅटर्जी असेल? नक्कीच नाणेफेक जिंकणं खूप महत्त्वाचं होतं, पण नाणेफेक हरलो आहे. पण मात्र आम्हाला आता क्षेत्ररक्षण करायचं होतं, आता बॅटिंग करायची. बघू, प्लेयर्स आहेत आणि कालच्यापेक्षा आज जास्त मोटिवेशन आहे टीममध्ये, तर नक्कीच चांगला प्रयत्न असेल. नक्की सुशांत, दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. धन्यवाद. टॉस झालाय. परी 11 परी संघाने नाणेफेकीचे कौल जिंकले आणि इथून पहिल्याच चेंडूवरती षटकार आलाय. सोमनाथ सर आहेत सध्या आमच्यासोबत जोडले गेलेत आणि या 6 धावेने संघ पोचलाय. आपण सध्या बघतोय तर इथून संघ पोचलाय तो म्हणजे 19 धावेवरती. सध्या 19 धावा फलकावरती लागले गेले. 36चा पाठलाग आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती रितेशची बॅट. सोमनाथ सर, आज रितेशची बॅट मात्र चांगल्या प्रकारे बोलू लागली आहे सकाळच्या सत्रामध्ये. 2023चं APL गाजवलं होतं ऋतिकने. 1 साइडेड मॅच घेऊन गेला होता तो. बघूया पुढला चेंडू. ऋतिकने फटका थोडासा फसलाय, परंतु कॅचवर फिल्डर आला नाहीये. 1 रन या दरम्यान मिळतोय. आज वाटतंय लक ऋतिकच्या बाजूने आहे. लक ऋतिकचा दिवस दिसतोय आज. आणि सोमनाथ सर, ज्या गुलदस्त्याची आपण आठवण करत होतो ना, तो गुलदस्ता आलाय. ती व्हॅनिटी आले. आज तिथे थोडंसं आपल्याला रोमहर्षक पाहायला भेटेल, कारण का आता आज साऊंड सिस्टम आहे. काल साऊंड सिस्टम नव्हती, काल बँड होता. थोडंसं कॉम्बिनेशन नव्हतं जुळत. आज साऊंड सिस्टम आहे. मग तथास्तू ग्रुपचा जो आपण बघतोय, आदरणीय सन्माननीय माजी महापौर रुपेजी जाधव साहेबांचा तो संघ आहे आणि त्या संघाचा जो कटआउट्स आहे, त्या कटआउट्सच्या बाजूलाच आपण तो आज चेअरगर्लचा डान्सही पाहणार आहेत. तर महत्वाचं तेही आहे, नजर तिथेही असतील. पण सध्या अक्षयच्या बॅटमधून चांगला फटका आलाय. चेंडू चाललाय फाईन लेगला, सीमारेखा पार. 1 बाउन्स येतोय अक्षयच्या बॅटमधून. क्रॅकिंग फटका, चौकार. चौकार आलाय आणि या चौकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय 24-24 वरती. 36 बनवायचे आहे, 24 लागल्यात. आता इथून मैदानाच्या आतमध्ये अजूनही 12 धावीची आवश्यकता आहे. चेंडू असतील 9, पण या 12 धावा जास्तीत जास्त लवकरात लवकर कराव्या लागतील, तेही महत्वाचं आहे. कारण आस्किंग रन रेट येणाऱ्या काळामध्ये आस्किंग रन रेट बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जातील. खेळाडू या बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. नऊ चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू विजयासाठी अजूनही 12 धावेची आवश्यकता आहे. 36चा पाठलाग आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये एक सामना, आपण या सामन्यानंतरही एक चांगला सामना आपल्याला पाहायला भेटेल. चेंडू गेल्यानंतर इथून थोडासा वेळही गेलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय अक्षयच्या बॅटमधून चौकार आलाय. धावसंख्या होते 24. 9 चेंडू 12 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची गाठले, पाहायचा आहे. नो मॅच लँड मध्ये हा चेंडू सध्या ट्रॅव्हल झालाय. 1 बाउंड चेंडूला फील करेपर्यंत 2 धावा रोखू शकणार नाही. 2 ने संघ पोहोचलाय 26 वरती. अजूनही 10 धावेची आवश्यकता आहे. चेंडू असतील 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील. सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये 26 धावा लागल्यात फलकावरती. पहिल्या षटकामध्ये आपण जर बघितलं गेलं तर यावेळी थोडासा युनिक फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, झेल सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. धावचीची संधी
सध्या आपण बघतोय या चेंडूवरती धावसीची संधी होती, नाही चेंडूला कॅरी करू शकले आणि त्यामुळे इथून 2 धावा आल्या. 2 धावेने संघ पोहोचलाय 28 वरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. 8 धावेची आवश्यकता. चेंडू असतील 7 चेंडू 8 धावा. आणि सर आपण बघू शकता महत्त्वाची गोष्ट आहे की दोन्ही फलंदाज अजून क्रीजवरती आहेत जे ओपनिंगला आलेले आहेत. तर हा चांगला षटकार होऊ शकतो का? पायाचा आहे. प्रल्हाद दलवी कॅचच्या खाली पण सुरेख क्षेत्ररक्षण केलेलं आहे. झेलचीच्या बादमध्ये आऊट झाला अक्षय काले. पाहूया मॅचच्या दिशेने. धन्यवाद डीजे. 6 चेंडूचा खेळ आहे. 6 चेंडू विजयासाठी 8 धावेची आवश्यकता आहे. समोर बॅटर जर बघितलं तर आता इथून स्ट्राईक एंडवरती रितेशला पाहायला भेटेल, कारण शेवटच्या चेंडूवरती गडीबाद झालाय. नॉन स्ट्राईक एंडवरती संतोषला पाहायला भेटेल. प्रल्हाद दळवी बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या बघतोय. रितेश 11चा संघ, वैभवजी पाटील माजी नगरसेवक यांचा हा संघ गेल्या वर्षी 2024चा जर विचार केला तर चॅम्पियन संघ ठरला होता. यावर्षी आपण बघतोय 2 सामने हरलायत, पण तिसरा सामना विजयाच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. महत्त्वाचं आहे, आज नवीन दिवस आहे, मग नवीन दिवसामध्ये चांगल्या इंटेनने खेळणं गरजेचं आहे. तुमचं ॲप्रोच खूप छान असणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे त्या गोष्टी. पण आज 20-20 कालच्या दिवसामध्ये तोही संघ 2 मॅच हरला होता. आज तेही जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटल सुरू आहे. 36 धावा करायची होत्या. संघ आतापर्यंत जर बघितलं गेलं तर 28 वरती पोहोचलाय. 8 धावेची आवश्यकता आहे. समोर बॅटर जर बघितला तर रावकुरी आताचा फलंदाज मिस्टर आपण बघतोय तर ऋतिक आहे, ऋतिक पाटील. 6 चेंडू 8 धावेची आवश्यकता. फिनिश कशा प्रकारे केला जाईल? चांगल्या प्रकारची गोलंदाजी होईल की चांगल्या प्रकारची फलंदाजी होईल? पहिला चेंडू फुल टॉस लॉंगनला, डीप वरती क्षेत्ररक्षक कोणी नाही. सध्या चाललाय, पाठलाग सुरू आहे. शेवटच्या क्षणाला चेंडूने गाठलंय रेष, ओलांडलंय बाउंड्री लाईनची रेष आणि चेंडू चाललाय सीमारेखा पार, चौकार. आज चेंडू 4 धावेची आवश्यकता आहे. T20 ग्रुप आता इथून आपण जर विचार केला ना तर थोडासा जल्लोषात आहे. आता हा चेंडू जर बघितला आपण तर बराचसा बाहेर हाताळण्याचा प्रयत्न, वाईट चेंडूचा इशारा आहे. तर आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आहे, मग चांगल्या प्रकारचे चेंडू हाताळणं गरजेचं आहे. चला नेक्स्ट मॅच क्षेत्ररक्षण स्वीकारलंय परी 11 परी संघ. आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण आज आपल्याला कमीत कमी 16 सामने खेळवायचे आहेत, तर त्या गोष्टीवरती लक्ष देणं गरजेचं आहे. जागा बनवली इंटू द गॅप. चेंडू चाललाय सीमारेखा पार आणि इथून विजयी झालाय. विजयाचा शिक्कामोर्तब केलाय संघ 2020 ग्रुप. इथून कालच्या दिवसामध्ये काय घडलं हे विसरलाय, पण आज सकाळच्या सत्रामध्ये पहिला मॅच जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन. आणि तिथून आपण जर बघितलं तर रितेश 11 वैभवजी पाटील साहेबांचा संघ पुन्हा एकदा पराभूताच्या छायेमध्ये जात असताना आपण बघतोय. चला मॅन ऑफ द मॅच या मॅचचा आपण बघतोय ठरलाय वन अँड ओनली मिस्टर ऋतिक पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 22 धावा गोलंदाजी करत असताना आपण बघतोय. 11 धावा खर्च केल्या होत्या, पण महत्वाची गोलंदाजी होती, महत्वाची फलंदाजी होती. 11 खर्च केल्या होत्या, पण संघासाठी 22 बनवल्या आहेत, म्हणून ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर ऋतिक पाटील. चला परी 11 परी तुरंत आपला क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण की वेळेचा समय आपल्याकडे जाम कमी आहे.